बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी. प्रकरण 6. जानकी. माईंची हाक ऐकू आली आणि पाठोपाठ त्या आले आहे. काय करतेस? काही नाही, कादंबरी वाचत होते. काही काम आहे का? नाही ग, मी म्हणत होते इथे आनंद स्वामी आलेत, त्यांच्या दर्शनाला चलशील का दुपारी? तुझा विश्वास आहे साधू पुरुषांवर? प्रत्येक माणसाच्या साधुत्वावर माझा विश्वास आहे. साधू संन्यासी हे खऱ्या अर्थाने विरक्त असतात का हो? असतात. त्यांना जीवनाची आसक्ती नसतेच. भक्ताच्या कल्याणासाठी त्यांची धडपड असते. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द सत्य असतात, कारण जीवनाचे सत्य दर्शन त्यांनाच झालेले असते. त्यांना जीवनसिद्धी प्राप्त झालेली असते. लौकिक जीवनाचं त्यांना आकर्षण नसतं. सगुण साकार परमेश्वराची कल्पना केवळ तुमच्या आमच्यासाठीच, पण निर्गुण निराकार निरुपमाची कल्पना त्यांच्यासाठीच असते. गुणातीत अगोचर परमेश्वराचा वास अशा सत्पुरुषांच्या हृदयात असतो. आनंद स्वामी पण तसेच आहेत बेटे. आपण जाऊया. आजवर आम्ही कधी देवळातही गेलो नाहीत, कारण परिस्थिती अशी जिकरीची की त्याचा धावा करायला पण वेळ मिळाला नाही. आता तुम्हा लोकांच्या सहवासात मला धन्य वाटतंय. हे कृष्ण मंदिर, त्यातल्या पवित्र सुंदर मूर्ती, तितकेच तेजस्वी महेश भाऊजी, अखंड नाम संकीर्तन करणारे दादाजी, खरंच मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटतोय. असं नको बोलूस बेटी. स्वतःच्या भाग्याला स्वतःची नजर लागायची. बरं, आज संध्याकाळी इथल्या महिला मंडळाचं देवळात कीर्तन आहे, तेव्हा ये हं खाली. बरं झालं बाई, तू नास्तिक नाहीस. आणि असते तर काय करणार होतो आम्ही. आता कुमारला एक जात साऱ्या साधू पुरुषांची चीड येते. तो त्यांना ढोंगी, पाखंडी, लबाड म्हणतो. काय करणार त्याला? संतापला म्हणजे वाटेल ते बोलतो, म्हणून काय त्याला हाकलायचं? अगं बाई, शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ. तुलाही नसतं आवडलं तर आग्रह नसता केला, पण मला एवढं कळतं, देवाच्या सत्पुरुषाच्या आशीर्वादांनी आपलं जीवन सफल होत असतं. खरं आहे तुमचं म्हणणं. आता बँकेत 1 महिन्याची सुट्टीच आहे. मी तुमच्याबरोबर येईन. अजून कोणतेही देवस्थान मी पाहिलं नाही. बरं बरं, जाऊया. आपली कुलस्वामिनी रेणुका देवी आहे ना? पहा, कुमार आला तर जाऊन या. त्याने प्रेमाने जानकीच्या डोक्यावरून हात फिरवला. जानकीला भरून आलं. आई जवळची सहारी करण्याची शक्ती संपली तेव्हा असाच मायेने हात फिरवायची. आपण भेटून यायला हवं. नकळत तिच्या डोळ्यात पाणी चमकलं. तिला जवळ घेत त्या म्हणाल्या, आईची आठवण आली ना? उद्या कुमार आल्यावर जाऊन या एकदा. मधून मधून आईला भेटायला जात जा. पोरीचं सुख पाहायला ती उठून येऊ शकत नाही. तूच मधून मधून जात जा. अगं, मुलीला आईची माया असते. तुझे भाऊ उद्या नोकरीला लागले की दूर जातील. तुम्हीच तिला जवळच्या. एकदा वेदवतीला पण ने बरं का. बराच वेळ बोलून माई गेल्या आणि खूप एकटं एकटं वाटायला लागलं. सकाळी सकाळीच कुमार एका छोट्या बॅगमध्ये केवळ एक पायजमा आणि टॉवेल घेऊन गेला होता. तो उद्या परतणार यात शंकाच नव्हती. तरीही पहिल्या रात्रीचा प्रसंग, त्याचा आजचं सर्वांच्या विरोधाला बळी न पडता जाणं, हे सारं चमत्कारिक वाटत होतं. मागे एकदा कोणीतरी म्हणालं होतं, आनंद स्वामींना सर्व सिद्धी प्राप्त आहे.
मग आपण आपली अडचण सांगितली तर? पण सांगायला कशाला हवी? आपोआपच त्यांना ओळखता येईल की. मग ते सांगतील, बाळ घाबरू नकोस, संघर्ष म्हणजे जीवन, असं रडून कसं होणार? हा अंगारा घे, बघ सारं बरं होईल. तिच्या मनात प्रश्न आणि उत्तरात अडकलेली जानकी आणि सर्व प्रश्नांची चुटकीसारखी उत्तरं देणारे बाबा उभे राहिले आणि पाहता पाहता रात्रीच्या अस्वस्थ झोपेमुळे डुलकी लागली. वहिनीबाई, जायचंय ना तुम्हाला? अरे हो, झोपच लागली. अगं पण सरस्वती, आता तर 12 वाजता आहेत. हो, जेवायला जाणार आहोत माईसाहेब तिथे. बरं बरं, आटोपतेच 5 मिनिटात. जेव्हा ती त्याच्याबरोबर बाहेर पडली तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. ते 2 गोष्टींचं. एक, वेदवती त्यांच्याबरोबर नव्हती आणि माईने लग्नाला जाताना करावा तसा शृंगार केला होता. मुळातच माई अत्यंत देखण्या. त्या शृंगारामुळे अधिकच सुंदर दिसत होत्या. त्यांचा गौरवर्ण डाळिंबी लुगड्यात खुलून दिसत होता. आश्चर्य म्हणजे या वयातही त्यांचे केस काळे होते. तसेच त्यांचे ओठ लुगड्याच्या रंगाशी स्पर्श करत होते. जानकीला स्वतःची लाज वाटली. या वयातही एखादा रुपेरी केस आपल्या केसात चमकतो. रंग सावळा, कोणतीही साडी नेसा अंगावर भडकच वाटते. आपण ह्यांच्याबरोबर शोभतच नाही मुळी. वेदवतीही तशीच रूप घेऊन आली. महिषी तसेच, पण कुमार मात्र अगदीच असे तसे दादाजीसारखे. गंमत आहे. रस्त्याने जाता जाता माई आनंद स्वामींबद्दल खूप सांगत होत्या. त्यांची अमोघ वाणी, तेजस्वी व्यक्तिमत्व आणि अखंड चिंतनामुळे मिळालेली अखंड सिद्धी. जानकी हे सारं ऐकताना भारावल्यासारखी झाली होती. केळीच्या खांबानी शोभित एका भव्य शामियानात स्त्री पुरुष दाटी वाटीने बसले होते. सकाळपासून भक्तगणांची दाटी त्या ठिकाणी झाली होती. खरं तर स्वामी आजच सकाळी आले होते. त्यांना विश्रांती हवी होती असं वारंवार सांगूनही भक्तगण हटत नव्हते. स्वामींचं दर्शन व्हावं म्हणून तहान भूक विसरून बसले होते. जानकीला ही दाटीवाटी पाहून भारावल्यासारखं झालं. स्वामींनी येऊन एकवार दर्शन द्यावं एवढी विनंती वारंवार केली जात होती. शेवटी सर्वांच्या विनंतीला मान देऊन आनंद स्वामी बाहेरच्या व्यासपीठावर आले. शुभ्र पायगोल धोतर, बंगाली शर्ट, त्यावर बंगाली पद्धतीने पांढरी शाल गुंडाळलेली, मानेवर उडणारे काळेभोर कुरळे केस आणि गौरवर्णात लालसर झाक असला तेजपुंज चेहरा. डोळ्यांची पापणी सुद्धा झुकायची विसरून जावं इतकं अनुपम सौंदर्य. जणू स्वर्गातून दैदिप्यमान विष्णू साक्षात अवतरलाय. जानकीने पटकन त्या तेजस्वी पुरुषाला वंदन केलं. या महापुरुषाला आपण कुठेतरी खूप पाहिलंय असं तिच्या मनात आलं. तिचे तिलाच हसू आलं. आपण कुठेही पाहणार स्वामींचं रूप, इतके तेजस्वी रूप आपण पाहणं शक्यच नाही. स्वतःला दुसऱ्याच्या जवळ नेण्याची ही स्वामींचीच किमया असू शकते. कदाचित प्रत्येकाला आपल्यासारखं वाटत असावं. स्वामी उच्चासनावर बसले. अत्यंत शांत सोज्वळ रूप, तितकाच मधुर आवाज. त्यांनी बोलायला सुरुवात केली. माझ्या प्रिय मित्रांनो, माझ्यावरच्या नितांत प्रेमामुळे तुम्ही सकाळपासून इथे आहात. हे मला जेव्हा कळलं तेव्हा आनंद झाला. आनंद एवढ्यासाठीच की माझ्यासारख्या सामान्य माणसावर तुमचं असामान्य प्रेम पाहून थोडासा खेदही झाला. वेड्यासारखं तुम्ही प्रेम करता आहात. हेच प्रेम, हीच निष्ठा देवावर ठेवा. तोच देणारा आणि तोच घेणारा. मी कोण? अहम ब्रह्मा स्वामी, ब्रह्मरूपाचे आपण अंश. एकटा मीच नव्हे, तुम्हीही आहात. स्वतः परमेश्वराचं प्रतिरूप पाहायला शिका. म्हणजे कोण अहम, आपण कोण आहोत हे कळेल. मित्रांनो, माणसांनी माणसावर श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा, पण अशी देवाची करता तशी भक्ती ठेवू नये. साधू झाला, सत्यपुरुष झाला तरी तो नराचा नारायण बनत नाही. स्वार्थी विचार त्याला घेरतातच.
माझाही एक स्वार्थ आहे. माझा आनंद मी तुमच्यात शोधतो. मला तुमच्या चेहऱ्यावरही आनंदी भाव दिसावेत ही माझी संकल्पना आहे. तुमचा आनंद हाच माझा आनंद. त्यासाठी मी आपण म्हणाल ते करायला तयार आहे. मी कोणी मोठा नाही, मी कोणी योगी नाही. मी तुमचाच आहे, तुमच्यातलाच आहे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. सुख मागून आणता येत नाही. सुख विकत मिळत नाही. सुख ही कल्पनाही नाही. सुखाची ही हवी हवीशी वाटणारी अत्यंत तरलतम हवे तितके सत्य, पण अगोदर कल्पना दुसरी नसेल. सुखाच्या पाठी धावलं तर दुःखच हाती येतं. दुःख झेलायला शिकाल तर सुख प्राप्त होतं. आंधळ्या माणसाप्रमाणे आपली स्थिती असते. दुःखाच्या पलीकडचे सुख आपल्याला हवं असतं. सारं काही अगदी सहजगत्या मिळावं ही अपेक्षा असते. पण सुखाचंही मोल दुःखाच्या तराजूत तोलावं लागतं. गौतम बुद्धांनी एका आईला ज्या घरात कोणाचाही मृत्यू झाला नाही तिथून मोहऱ्या आणायला सांगितल्या, तेव्हा तिला कळून आलं मृत्यू अटळ आणि सूर्यप्रकाशा इतका सत्य आहे. मित्रांनो, दुःख, अडीअडचणी ह्याही तितक्या सत्य आहेत. मागच्या जन्मातलं ह्या जन्मात भोगावं असं नाही. ह्या जन्माचंही ह्याच जन्मात भोगावं लागतं. देव काही स्वतःजवळचं देत नाही. इकडचे काढून तिकडे देत असतो आणि माणसाला वाटतं आपण खूप प्रगती केली आणि खूप मिळवलं. त्याला स्वतःचा गर्व असतो. पण जेव्हा तो मिळवतो तेव्हाच त्याच क्षणी तो काहीतरी गमावतो आणि गमावलेलं फार उशिरा लक्षात येतं त्यांच्या. सुखाच्या फसव्या मृगजळामागे लागू नका. मित्रांनो, परमेश्वराला स्मरा. त्याची आठवण करा. त्यातच खरा आनंद, खरं सुख आहे. मित्रांनो, 8 दिवस मी इथेच आहे. खूप मनातलं बोलावंसं वाटतं. बोलण्याचा प्रयत्न करीन, पण आता मला माफ कराल ना? म्हणा एकदा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. सर्वांनी तालासुरात श्रीरामाचा गजर केला. अखंड नाम संकीर्तनात प्रत्येकाने आपले डोळे मिटून घेतले. स्वामी हळूच उठून आले. माईने जानकीचा हात धरला आणि त्या आत आल्या. आनंद स्वामी येणार म्हणून तो बंगला फुलांनी सुशोभित केला होता. केवढा तरी मोठा बंगला होता तो, पण अत्यंत गजबजलेला. माई एकामागे एक खोल्या चालत होत्या. हे घर त्यांच्या परिचयाचं असावं असं दिसत होतं. त्या अखेर भव्य हॉलजवळ थांबल्या. त्या हॉलबाहेर बरीच गर्दी होती, पण त्यात स्त्रिया होत्या. जानकी चकित झाली. स्वामी इतक्या झटपट आले तर केव्हा हॉलचा दरवाजा बंद झाला होता. माई उभ्या राहिल्या म्हणून जानकी उभी राहिली. समोरच दिसणाऱ्या मागच्या अंगणात एका चौरंगाभोवती 5-6 बायका हातात चकचकीत पितळी बादल्या घेऊन उभ्या होत्या. चौरंगाभोवती रांगोळी काढली होती. जानकीला काही कळेना, ही एवढी अंगणात तयारी कशाची? स्वामी, अनेकाची तयारी झाली आहे, कोणीतरी अदबीने बंद हॉलजवळ येऊन म्हटलं. आत बांगड्या किणकिणल्याचा आवाज आला. त्या आवाजासोबत दार उघडले गेले. 2 तरुण स्त्रियांच्या खांद्यावर हात ठेवून स्वामी स्मित वदनाने बाहेर येत होते. नुकत्याच लावलेल्या चंदनी तेलाचा गंध वातावरणात दरवळला. त्यांच्या गौर वर्णावर आणि तेजस्वी अंगकांतीवर तेल चमकत होतं. त्यांच्या नितळ अंगकांतीवर नजर ठरत नव्हती. स्त्रियांचा आधार घेऊन ते चौरंगापर्यंत जाऊन पोहोचले. दुसऱ्या स्त्रियांनी त्यांना बसायला मदत केली. जानकीच्या डोळ्यासमोर राजाचं चित्र उभं राहिलं. गोपीचंद राजाला अनेक मदन मंजिरी लावण्यवती राण्या स्नान घालताहेत असं चित्र त्यांच्या घरच्या जुन्या तसबिरीत तिने पाहिलं होतं. मजा वाटत होती. एका मदनिकेने त्यांच्या अंगावर गरम पाणी घातलं. त्याबरोबर जरा भाजल्याचा अभिनय त्यांनी केला. साऱ्या हसल्या. त्याबरोबर गंगाजळातलं पाणी त्यांनी सर्वांच्या अंगावर उडवलं. त्या अर्ध्या ओल्या झाल्या. रास क्रीडा खेळणाऱ्या श्रीकृष्णाची जानकीला आठवण झाली. त्यांना दूध आणि दही लावण्यात आलं. गरम पाण्याच्या 5-6 बादल्या होत्या. प्रत्येक जण त्यांच्या अंगावर पाणी घालायला मिळावं म्हणून धडपडत होत्या. बाकीच्या दुरूनच ही गंमत पाहत होत्या.
त्यांच्या अंगाला सुगंधी उठणं लावलं आणि बऱ्याच वेळाने हे अनेक आटोपलं. तोवर त्या स्त्रिया जवळजवळ ओल्या झाल्या होत्या. त्यांच्या अंगाला हात लावताना ते काहीतरी गमतीदार बोलत असावेत. त्यामुळं त्या मदनिका लाजवंती होत होत्या. अनेक आटोपताच बाकीच्या साऱ्या स्त्रिया ते तीर्थ घ्यायला धावल्या. सर्वत्र एकच झुंबड उडाली. शेवटी तीर्थ मिळेना म्हणून स्वामीचं ओलं धोतर पिळून तीर्थ घेण्यात आलं. त्या तीर्थ घेण्याने त्या कृतकृत्य झाल्यासारख्या दिसत होत्या. माईच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. सर्वांग परिपूर्ण स्नान करून 2 मदनिकाबरोबर स्वामी हॉलजवळ आले. तोवर माई अगदी अधीर झाल्या होत्या. स्वामींना पाहताच माईने त्यांच्या पायावर स्वतःला झोकून दिलं. स्वतःच्या नादात चालणारे स्वामी एकाएकी अडखळले. त्यांनी खाली वाकून झोपलेल्या माईंना दोन्ही हातांनी वर उचललं आणि प्रेमभराने ते हळूवार म्हणाले, आनंदी. माईच्या भावनांचा वेग इतका प्रचंड होता की त्यांना सावरणं स्वामींनाही अशक्य झालं होतं. त्यांच्या अंगावर स्वतःला झोकून देणाऱ्या माईंना सावध करण्याचं काम स्वामी करत होते. त्यांच्या कानात बोलल्याप्रमाणे स्वामी हाका मारत होते, आनंदी, आनंदी, सावध हो. पण माईंनी डोळे मिटून घेतले होते. जणू जगाचं भान त्यांना नसावं. स्वामींच्या दोन्ही हातात त्यांचा थरथरता देह होता. स्वामी सावध होते. त्यांनी खून केली. 2 स्त्रियांनी माईंना उचलून दुसऱ्या खोलीत नेलं. जानकी हे सारं पाहत होती. आपल्याला काहीतरी होतंय एवढंच तिला जाणवत होतं. माईप्रमाणे आपणही अशीच पडणार आहोत की काय असं तिला वाटत होतं. ती माईच्या मागे गेली. एका उंच पलंगावर माईंना झोपावलं होतं. बऱ्याच वेळाने त्या शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांना जानकी त्यांच्या पायाशी बसलेली दिसली. तेव्हा त्या दचकल्या. आपण जानकीचं अस्तित्वच विसरलो असे त्यांना वाटत राहिलं. जानकीला आणण्यात आपण चुकलो असंही त्यांना राहून राहून वाटत होतं. म्हणूनच स्वतःला सावरत म्हणाल्या, त्या दिव्य पुरुषाला पाहिल्यावर भानच उरत नाही. योगी पुरुषाच्या चरणावर मरण यावं राहून राहून असं वाटतं. मातोश्री, आपण ठीक झाला असाल तर आपल्याला स्वामींनी दर्शनाला बोलावले. शेजारी उभ्या असलेल्या एका स्त्रीने हा निरोप सांगितला. माई चटकन उठल्या. त्यांचा किंचित तोल जात होता. म्हणून जानकीने विचारले, मी येऊ का? नको नको जानकी. त्या घाईघाईत उतरल्या आणि त्यांनी जानकीकडे न बघता चालायला सुरुवातही केली. माईंचं हे वागणं, बोलणं आणि दचकणं पाहून जानकीला नवल वाटलं. पण तिने त्यावर जास्त लक्ष दिलं नाही. बायका त्या भव्य हॉलमध्ये जेवायची तयारी करीत होत्या. सुंदर नक्षी काढली होती. स्वामींसाठी चौफुल्या लावल्यात पाट आणि समोर चौरंग ठेवला होता. त्यांच्यासाठी खास चांदीचे ताट मांडले होते. चांदीच्या झारीतून पाण्याची व्यवस्था केली होती. शेजारी मोठ्या समईत अनेक ज्योती पाजाळल्या होत्या. जानकी हे सारं पाहत होती. हे सारं राजवैभव एका योग्यासाठी आहे हे तिच्या मनाला पटत नव्हतं. ही दुधाने घातलेली आंघोळ, सुवासिनींनी केलेली आरती, स्त्रियांनी केलेले पूजन हे सारं बघताना स्वामींबद्दलची तिची कल्पना डळमळत होती. उच्चासनावर बसून भक्तगणांना आपल्याप्रमाणे लेखून त्यांच्याशी मित्रत्वाने वागणारे ते शिष्य, तेजस्वी आनंद स्वामी आणि स्नानाच्या वेळी थट्टा मस्करी करणारे, जलक्रीडा करणारे, ओले त्या अंगाला स्त्रियांनी पुसताना खळाळून हसणारे स्वामी, यातलं त्यांचं रूप कोणतं? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा.
आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.